नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात जी आहे मित्रांनो इंटरनॅशनल एअरपोर्टची आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये जॉब भेटत आहे आणि मित्रांनो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे मित्रांनो व्हॅकन्सी निघालेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथून पुढे जे नोटिफिकेशन मिळतील असेच नोटिफिकेशन मिळतील आणि त्याची माहिती मिळेल. तर पहा मित्रांनो, सर्व माहिती आपण पाहणार आहोत. आणि कसं मित्रांनो अप्लाय करायचं आहे आणि कुठे अप्लाय करायचं आहे आणि जॉबचं मित्रांनो लोकेशन कुठे असणार आहे तेही आपण पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती अशीच मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पहा वॉक इन इंटरव्ह्यू. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ही जी जॉब आहे तर यामध्ये तुम्हाला परीक्षा नाही, थेट तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर पहा कोणकोणत्या पोस्ट आहेत. तर मित्रांनो पहा डेप्टी टर्मिनल मॅनेजरसाठी मित्रांनो 2 व्हॅकन्सी आहेत. तर मित्रांनो ड्युटी ऑफिसरसाठी 7 व्हॅकन्सी आहेत. ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरसाठी 6 व्हॅकन्सी आहेत. तर मित्रांनो तुमची जर 10वी 12वी किंवा इंजिनिअरिंग झालेली असेल किंवा MBA मित्रांनो झालेले असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर पहा ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी 7 जागा आहेत. तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो 47 जागा आहेत. तर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो 12 जागा आहेत. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी 17 जागा आहेत. तर मित्रांनो हँडीमॅन यासाठी 119 जागा आहेत. जास्त जागा आहेत मित्रांनो आणि हँडी वुमनसाठी 30 जागा आहेत. तर तुम्हाला मित्रांनो याची जी डेट आहे इंटरव्ह्यूची ती मित्रांनो या पोस्टपर्यंत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हपर्यंत मित्रांनो डेप्टी टेक्निकल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, तर ज्युनियर ऑफिसर टेक्निकल कस्टमर सर्व्हिस यासाठी मित्रांनो तुम्हाला 15/4/2024 ते 16/4/2024 या टायमिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आणि इंटरव्ह्यूचं जे ठिकाण आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, तर लँड नंबर मित्रांनो 14. तर मित्रांनो हा तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. ते तुम्हाला या तारखेदिवशी मित्रांनो इंटरव्ह्यूला जायचं आहे. आणि नेक्स्ट जे पदे आहेत मित्रांनो, तर त्यासाठी जे आहेत रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट कॅम्प रॅम्प ड्रायव्हर. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला 17/4/2024 ते 18/4/2024 रोजी याच मित्रांनो पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी. आणि हँडीमॅन आणि हँडी वुमन यासाठी 19/4/2024 ते 24/4/2024 रोजी जायचं आहे या टायमिंगमध्ये आणि याच पत्त्यावरती जायचं आहे. तर मित्रांनो पहा AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर ही जी मित्रांनो जॉब आहेत फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस 3 वर्षासाठी आहेत. आणि मित्रांनो नंतर तुमचा परफॉर्मन्स बघून ते तुम्हाला परमनंट हे करू शकतात. आणि हा जर मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स जर आला तर नंतर तुम्हाला मित्रांनो कोणत्याही एअरपोर्टवर तुम्हाला जॉब भेटण्यासाठी खूप सोपं जातं. आणि हा तुम्हाला एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा मित्रांनो असू शकतो. तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर मित्रांनो येथे तुम्हाला ही पूर्ण माहिती दिलेली आहे. हे तुम्ही मित्रांनो वाचून घेऊ शकता. आणि नंतर मित्रांनो जे महत्त्वाचं जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. तर पहा मित्रांनो यासाठी तुम्हाला सॅलरी आणि पदाचं नाव आणि एज लिमिट येथे दिलेलं आहे. तर डेप्टी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 18 मित्रांनो 18 वर्षाचा तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि ऑरमध्ये इथे दिलेलं आहे MBA फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 2 इयर्स फुल टाईम कोर्स और 3 इयर्स पार्ट टाईम कोर्स विथ 15 इयर्स मित्रांनो वर्क एक्सपिरियन्स. तर मित्रांनो इथे तुम्हाला पूर्ण इथे क्रायटेरिया दिलेला आहे या पदासाठी जो लागणार आहे. आणि यासाठी तुम्हाला पेमेंट असेल 60,000 मित्रांनो असेल. आणि तुम्हाला अप्पर एज लिमिट आहे 55 इयर्स असेल सर्वांसाठी. तर पहा याबद्दल मित्रांनो नेचर ऑफ जॉब तर फंक्शन. तर तुम्हाला येथे जॉबचं मित्रांनो नेचर कसं असेल हे डिप्टी टर्मिनल मॅनेजर तर मित्रांनो याच्यासाठी पूर्ण माहिती दिलेली आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि नेक्स्ट जे पद आहे ते मित्रांनो ड्युटी ऑफिसर पॅसेंजर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 12 इयर्स एक्सपिरियन्स. आणि मित्रांनो हा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. तर यासाठी पेमेंट 32,200 आणि अप्पर एज लिमिट तुम्हाला 50 वर्ष असेल मित्रांनो. 50 वर्षाचं तुम्हाला दिलेलं आहे. तर नेचर ऑफ जॉब याचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. कशा प्रकारचा तुम्हाला जॉब असेल ते दिलेलं आहे. तर क्रमांक 3चं जे पद आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर यासाठी तुम्हाला येथे क्रायटेरिया दिलेला आहे. आणि यासाठी पेमेंट जे दिलेलं आहे 29,760. आणि मित्रांनो जनरलसाठी यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे 35. आणि OBC ST प्रवर्गानुसार मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर नेचर ऑफ जॉब फंक्शन यामध्येही दिलेलं आहे. तर कसे असेल तेही तुम्ही वाचून घेऊ शकता. नेक्स्ट जे पद आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल यासाठी जे दिलेलं आहे यासाठी पेमेंट 29,760 आहे. आणि हा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे एज्युकेशनचा.
तर यामध्ये पहा मित्रांनो, फुल टाईम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मस्ट बी इन. तर मित्रांनो, येथे तुम्हाला लायसन्सची माहिती दिलेली आहे. ते या त्याहीमध्ये तुम्ही बसता का ते पाहून घ्या. आणि हे तुम्हाला 29,760 तुम्हाला इथे पेमेंट दिलेलं आहे आणि येथे एज लिमिट दिलेला आहे. प्रवर्गानुसारही येथे दिलेला आहे. तर नेक्स्ट पहा मित्रांनो, जे पद आहे तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी मित्रांनो तुम्हाला 27,450 सॅलरी असेल. आणि येथे एज रिलॅक्सेशन आणि मित्रांनो जनरलसाठी वयोमर्यादा किती दिलेली आहे ते येथे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला जो शैक्षणिक क्रायटेरिया दिलेला आहे ते मित्रांनो ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अंडर, तर मित्रांनो येथे दिलेला आहे या पॅटर्नमध्ये. तर याही क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का पाहून घ्या. तर क्रमांक 6चं जे पद आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी तुम्हाला 3 इयर्स डिप्लोमा जो आहे त्यासाठी इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल युनिव्हर्सिटी बाय द स्टेट गव्हर्नमेंट आणि ऑरमध्ये तेही तुम्हाला दिलेलं आहे, तेही तुम्ही पाहून घ्या. यासाठी 27,450 सॅलरी असेल आणि येथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे प्रवर्गानुसार आणि जनरलसाठी 28 इयर्स असेल. तर नेक्स्ट पहा जे पद आहे तर क्रमांक 7चं जे पद आहे तर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी SSC म्हणजे तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि मस्ट कॅरी ओरिजिनल व्हॅलिड HMV ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. यासाठी पेमेंट 24,960 आहे आणि येथे एजही दिलेला आहे, किती वयोमर्यादा दिलेली आहे. तर नेक्स्ट पहा हँडीमॅन आणि हँडीवुमन यासाठी SSC म्हणजे 10वी स्टँडर्ड पास आणि मस्ट बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज. तर तुम्हाला लिहिता आणि मित्रांनो इंग्लिश समजली पाहिजे आणि नॉलेज ऑफ लोकल अँड हिंदी लँग्वेज दॅट्स मीन ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड स्पीक. तर मित्रांनो इथे दिलेलं आहे. तर यासाठी पेमेंट जे तुम्हाला दिलेलं आहे 22,530 दिलेलं आहे आणि एज येथे दिलेलं आहे जनरलसाठी 28 इयर्स आणि जे प्रवर्गानुसार येथे एज रिलॅक्सेशन मित्रांनो दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि नेचर ऑफ जॉब हे येथे माहिती दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, नंतरचे जे आहे तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर डेप्टी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, तर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. पर्सनल इंटरव्ह्यू, तर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू असेल. आणि नेक्स्ट जे आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी तर एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू आहे. आणि नेक्स्ट जे मित्रांनो पद आहे तर हँडीमॅन आणि हँडीवुमॅन यासाठी तुम्हाला फिजिकल एंड्युरन्स टेस्ट, तर तुम्हाला फिजिकल टेस्ट असेल लाईक वेट लिफ्टिंग रनिंग. तर यासाठी दोज क्वालिफाईंग द फिजिकल, तर मित्रांनो तुम्हाला पहिलं फिजिकल असेल आणि नंतर यामध्ये पास झाला तर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू असेल. तर नेक्स्ट पहा जे माहिती आहे आणि हाऊ टू अप्लाय, तर तुम्हाला तर मित्रांनो जे 500 रुपये तुम्हाला फीस असेल जनरल जे आहे. आणि हे मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फी ऑफ सर्व्हिस लिमिटेड पेबल ॲट मुंबई, नो फीस आर टू बी पेड बाय एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स. तर येथे मित्रांनो SC ST कम्युनिटीज, तर ह्या मित्रांनो यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला फीस नील आहे. आणि तर मित्रांनो जनरलमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला 500 रुपये फीस असेल जनरल OBCमध्ये. तर मित्रांनो पहा नंतर फॉलोइंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड, तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील. डॉक्युमेंटबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला येथे दिलेले आहे. आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो www तर .AIASL इन, तर यामध्ये तुम्हाला ही PDF भेटेल. आणि मित्रांनो तुम्हाला जर PDF असेल तर तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये तुम्हाला नंबर देईन, तर त्यावरती मित्रांनो तुम्ही मेसेज करा, तुम्हाला PDF भेटेल. तर मित्रांनो चांगले एक पुण्यामध्ये एक वॅकन्सी आहे, ज्या चांगल्या जागा आहेत. तर नक्की मित्रांनो तुम्ही येथे अप्लाय करा आणि जाऊन तुम्हाला परीक्षा नाही थेट तुम्ही जाऊन, तर मित्रांनो अशा प्रकारचा फॉर्मॅट असेल फॉर्मचा, तर थेट तुम्ही जाऊन मित्रांनो